वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत आलू सेजवान रोल आणि त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी घेतलेलं आहे तेलामध्ये सगळ्यात आधी आपण जे फर्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे ते आहे सेजवान चटणी। तुम्ही तुमच्या अनुसार कमी जास्त ॲड करू शकता। जसं तुम्ही पोटॅटोची क्वांटिटी घ्याल त्याच्याप्रमाणे तुम्हाला सेजवान चटणीची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे। त्यानंतर इथे आपण ॲड करून घेतलेले आहेत बॉइल्ड पोटॅटोज। मग आपण त्याला एक चांगलं मिक्सचर देणार आहे। सेजवान चटणी थोडंसं ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बॉइल्ड पोटॅटोज टाकणार आहे। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपण त्याला। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत टोमॅटो केचप। पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण टोमॅटो केचप यासाठी ॲड केलेला आहे जेणेकरून आपला जो रोल आहे तो जास्त स्पायसी नाही बनणार, तर स्पायसीनेस थोडा कंट्रोलमध्ये ठेवेल, म्हणून आपण इथे टोमॅटो केचप ॲड केलेला आहे। आणि परत आपण हे सगळं मिक्सचर आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर एका साईडला थोडं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। आता इथे आहे ना मी हे व्हीट फ्लावरचे शीट्स बनवलेले आहेत। तुम्ही रेडीमेड शीट्स यूज करू शकता जे मैद्याचे असतात। ॲक्च्युअलमध्ये मैद्याचे शीट्स यूज करतात रोलमध्ये, बट इथे मी व्हीट फ्लावरचे यूज केलेले आहेत आणि मी स्वतः घरी बनवलेले आहेत। तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, त्याची रेसिपी पण मी दाखवेन। तर इथे बटर मी गरम करायला ठेवलेलं आहे। थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आपली चपाती जी आहे ती ठेवून कुक करून घ्यायची आहे। आणि ती प्रॉपरली कुक झाल्यानंतर परत आपण इकडे ना आपला सॉस रेडी करायचा आहे। इथे आपण घेतलेला आहे सेजवान चटणी। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मियोनीज ॲड करून घ्यायचं आहे आपण। आणि त्यानंतर आपण सेम आपण जसं आपले मिक्सचर बनवत होतो पोटॅटोचं, त्यामध्ये कसं आपण सेजवान चटणी आणि टोमॅटो केचप ॲड केलेलं आहे, तसं इथे सुद्धा आपण वरून टोमॅटो केचप ॲड करणार आहे। आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक प्रॉपर असं मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे। लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती मिनी साबुदाणा वडीची रेसिपी जर कोणी बघितली नसेल तर जाऊन नक्की चेक करा। आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर इथे आपला जो सॉस आहे तो आपण पहिला स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्या शीटवरती। त्यानंतर आपण त्याच्यावरती आपली जी पोटॅटोची स्टफिंग आहे ती आपण ॲड करून घ्यायची आहे। आणि सेजवान चटणी आणि मियोनीज जर आपण मिक्स केलं तर खूप टेस्टी असा सॉस रेडी होतो। सो तुम्ही जर इझी रोल जर तुम्हाला चपातीमध्ये सुद्धा बनवायचे असेल तर तुम्ही इझिली बनवू शकता घरी। तर इथे रोल आपला जो आहे तो आपण रोल करून घेणार आहे। स्टफिंग ॲड करून झालेली आहे त्यानंतर। आणि हेल्दी असं आपण रोल आज रेडी केलेला आहे मैदा न यूज करता। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करा। अँड थँक्यू फॉर वॉचिंग।